हॅलो फ्रेंड्स. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये महिपती साक्षीला सांगत असतो की त्याने प्रतापला ड्रग्ज प्रकरणात कसं अडकवलं. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. अर्जुन महिपतीला रागाने बोलवत असतो. हे महिपती आणि साक्षीच्या लक्षात आल्यावर महिपती आणि साक्षी बाहेर येतात. तेव्हा महिपती अर्जुनला म्हणतो की अरे सुभेदार साहेब, या आमच्या घरात तुमचं स्वागतच आहे. तर मित्रांनो, अर्जुन मात्र खूप रागाने महिपतीकडे बघत असतो. तो महिपतीजवळ जाऊन त्याची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो, तुझा खोटारडेपणा बाहेर काढायला आलोय. तर महिपती म्हणतो, कसला खोटारडेपणा. चैतन्यही आवाज ऐकून बाहेर येतो आणि तो महिपतीला अर्जुनच्या हातातून सोडवत असतो. तेव्हा तो अर्जुनला म्हणतो, अर्जुन कॉलर सोड आणि सभ्यपणाने बोल, लांबूनच. तर अर्जुन म्हणतो, चैतन्य तू लांब हो आणि अजूनही तू यांची बाजू घेणार आहेस का. तर महिपत चिकरे, तू आता चैतन्याच्या मागे लपू शकणार नाहीस. तू माझ्या डॅडना ड्रग्ज प्रकरणात अडकवलंस. मित्रांनो, महिपती आणि साक्षी घाबरलेपणाचं नाटक करत असतात. अर्जुन म्हणतो, अरे स्वतःच्या मुलीला खुनाच्या आरोपातून सोडवता येत नाही तुला, म्हणून तू माझ्या डॅडला ड्रग्ज प्रकरणात अडकवलंस. तर साक्षी म्हणते, अर्जुन सर, तुम्ही काहीही बोलताय, हे सगळं खोटं आहे आणि या ड्रग्ज प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मग अर्जुन म्हणतो, विलासच्या मर्डर केसशी काहीही संबंध नाही असंच म्हणत आलाय ना तुम्ही, पण ते सिद्ध करता नाही आलं म्हणून तुम्ही माझ्या डॅडला अडकवलं आणि त्यात चैतन्यसुद्धा सामील झाला. मग चैतन्याला राग येतो. तो म्हणतो, अरे मी प्रताप काकांना अडकू शकतो, काय बोलतोस तू. तर अर्जुन म्हणतो, पण तुझ्या गर्लफ्रेंडचा बाप तर अडकू शकतो ना. मित्रांनो, मग महिपती म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही अर्जुन साहेब, ते माझे मित्र आहेत, मी त्यांच्या धंद्यात पैसे गुंतवले आहेत. अहो आता माझंही नुकसान नाही का झालं, मग मी असं का करेन. मग अर्जुन म्हणतो, महिपती तू चांगलाच पोहोचलेला खेळाडू आहेस, हे माहिती आहे मला. अरे एखाद्याचं लाईफ बरबाद कसं करायचं हे तुला चांगलंच माहीत आहे. मग साक्षी म्हणते, अहो अर्जुन सर, तुम्ही काहीही बोलताय, उलट अन्नाच प्रयत्न करतायत की प्रताप सुभेदार कसे बाहेर येतील ते. मग अर्जुन म्हणतो, ही नाटकं माझ्यासमोर नकोत. आणि महिपत चिकरे, लक्षात ठेव, माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं. माझ्या फॅमिलीमधील कोणालाही काहीही झालं ना, तू बिझनेस करणं तर सोडच, तुला श्वास घेणंसुद्धा मुश्किल करणार. तर मित्रांनो, अर्जुन आता खूप रागाने महिपतीची कॉलर ओढत असतो आणि चैतन्य व साक्षी अर्जुनच्या हातातून महिपतीला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मग काही वेळाने अर्जुन महिपतीला सोडतो. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की किती टोकाला जाशील, मला माहीत आहे. प्रताप काकाला अटक झाली म्हणून तू इमोशनल झाला आहेस, तर काय वाटेल ते आरोप करणार का तू. मग अर्जुन म्हणतो, आरोप करत नाही मी, जे खरं आहे तेच बोलतो. पण तुला आता काहीच कळणार नाही. माझ्या डॅडच्या बिझनेसचा वापर करायचा होता याला. त्याला औषधांच्या कंपनीत ड्रग ठेवायचे होते म्हणून याने फायनान्स केला. मग महिपती म्हणतो, मला ऐकायला पण त्रास होतोय. अहो मी नाकासमोर चालणारा माणूस आहे, मला ड्रग्ज कसे असतात हेच माहीत नाही. तर मित्रांनो, महिपतीचं खूप नाटक चालू असतं. हे बघून अर्जुन त्याला म्हणतो, तोंड बंद कर महिपती, मला माहीत आहे तू तुझा गुन्हा कबूल नाही करणार, पण लक्षात ठेव महिपती, मी तुला या प्रकरणात जेलमध्ये पाठवणार आणि तुला एवढी मोठी शिक्षा होईल ना, तुला मरेपर्यंत तू बाहेरच येऊ शकणार नाहीस. हे अर्जुन सुभेदारचं प्रॉमिस आहे. तर मित्रांनो, एवढं होऊन मग अर्जुन निघून जातो. मग अर्जुन गेल्यानंतर साक्षी आणि महिपती चैतन्य पुढे खूप नाटक करतात, खूप घाबरलो आहोत असं दाखवतात. मग साक्षी महिपतीला पाणी देते. साक्षी म्हणते, चैतन्य, अरे अर्जुन सर असं का वागतायत. एक वेळ माझ्यावरचा राग मी समजू शकते, पण बिचाऱ्या अण्णांनी काय केले आता. चैतन्य म्हणतो, त्याचं डोकं फिरलंय, तुला माहीत नाही का. साक्षी मग महिपती म्हणतो, ड्रग्सचा एवढा मोठा घाणेरडा आरोप माझ्यावर कोणी करेल असं मला वाटलं नव्हतं. मी कसं ड्रग्स पुरवेन हे ऐकण्याआधी मला नाही सहन होत हे. मग चैतन्य म्हणतो, साक्षी यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ आपण. मग महिपती म्हणतो, नको, नेहमीचे डॉक्टर येतील. मग साक्षी डॉक्टरला फोन करते, म्हणजेच त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांना फोन करते. आता इकडे सगळे काळजीत बसलेले असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते, माझ्या प्रतापला कोणी तिथे त्रास देत असेल का. मग अस्मिता म्हणते, पोलीस स्टेशनमध्ये डॅडनं कोणी मारलं तर नसेल ना. मग कल्पना म्हणते, अस्मिता असलं काही मनातसुद्धा आणू नको. देवा त्यांना सुखरूप ठेव आणि लवकरात लवकर घरी आण. मग सायली म्हणते, आई तुम्ही असा धीर सोडू नका, बाबांना काहीही होणार नाही.
मग विमल म्हणते, वहिनी तुम्ही देवावर विश्वास ठेवा, साहेबांना काहीच होणार नाही. अस्मिताई लगेच म्हणते, मला खूप भीती वाटते पूर्णाजी. मग अश्विन म्हणतो, अस्मिताई प्लीज पेशन्स ठेव आणि तुम्ही कोणीही रडू नका प्लीज. तर पूर्णाई म्हणतात, आपल्यापैकी कोणीही अजून पोलीस स्टेशनची पायरी चढलेली नाही, पण माझ्या प्रतापवर ही वेळ का आली? मग कल्पना म्हणते, यांना तर सहनही होत नसेल हो, बिचारे खूप खचलेत आणि आपण कोणीच काही करू शकत नाही. तर सायली म्हणते, आई हे गेलेत ना बाबांना जामीन करायला, हे नक्की घेऊन येतील बाबांना. मग कल्पना सायलीला सांगते अर्जुनला फोन करायला, पण अर्जुन काही सायलीचा फोन उचलत नसतो. मग अश्विन म्हणतो, वहिनी तू चैतन्यला फोन कर ना, दादा बेलच्या गडबडीत असेल. तर मित्रांनो, आता सायली पेचात सापडते. ती म्हणते, चैतन्य भाऊजींना फोन नको करायला, जामीन मिळाल्यावर ते स्वतःच करतील ना फोन, आपण सारखं सारखं फोन करायला नको. इतक्यात अश्विनच्या फोनवर व्हिडिओचं नोटिफिकेशन आल्यावर तो व्हिडिओ बघत असतो. तर तो व्हिडिओ प्रतापच्या ड्रग्ज प्रकरणाचा असतो. अश्विन सगळ्यांनाच तो व्हिडिओ दाखवतो. कल्पना तो व्हिडिओ बघते तेव्हा तिला खूप त्रास होतो. त्या व्हिडिओमध्ये प्रतापवर खूप घाणेरडे आरोप केलेले असतात. आता हे व्हिडिओ बघून कल्पनालाही सहन होत नाही. पूर्णाजीलाही खूप मोठा धक्का बसतो. हे पाहून आणि ऐकून कल्पनाला तर चक्करच येते. त्यावेळी मग अश्विन आणि सायली कल्पनाला घेऊन रूममध्ये जातात. तेव्हा पूर्णाजीजवळ अस्मिता थांबलेली असते. ती पूर्णाजीला म्हणते की हे मीडियावाले डॅडवर काय खोटे आरोप करतायत, बोलतायत. मग पूर्णाजी म्हणते, अगं एखाद्याला वाईट वेळ आली ना की लोक असे लचके तोडायला तयार असतात. माझ्या प्रतापला असं बोलून घ्यावं लागेल असं मला वाटलं सुद्धा नाही. अरे थांबवा हे सगळं. मग पूर्णाई व अस्मिता खूप रडत असतात. इकडे अश्विन कल्पनाला चेक करत असतो आणि तिला इंजेक्शन देतो. तेव्हा सायली त्याला विचारते, काळजीचं काही कारण नाही ना अश्विन भाऊजी? मग अश्विन म्हणतो, नाही, ती इमोशनल झाल्यामुळे तिचा BP लो झाला आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. मम्मा येईल थोड्या वेळात शुद्धीवर. आता इकडे सुभेदारांच्या घराच्या बाहेर पत्रकार आणि काही लोक जमलेले असतात. ते खूप दंगा घालत असतात. ते घरातील लोकांना बाहेर बोलवत असतात. हे ऐकून अस्मिता म्हणते, कसला आवाज येतोय? मग अस्मिता बघते आणि पूर्णाईला सांगते, आजी अगं खूप गर्दी जमा झाली आहे तिकडे. तर पूर्णाजी म्हणते, काय झालं? मग अस्मिता अश्विनला पटकन खाली बोलवून घेते. अश्विन आणि सायली पटकन खाली येतात. मग त्यांनाही समजतं की बाहेर लोकांची खूप गर्दी झाली आहे. एवढी गर्दी पाहून सगळेच घाबरलेले असतात. अस्मिता म्हणते, अर्जुन कुठे? या सगळ्याला कसं फेस करायचं आता? पूर्णाजी म्हणतात, का हा दिवस बघायला लागतोय आम्हाला? मित्रांनो, सायली मात्र न घाबरता बाहेर जाते आणि अश्विन तिला नको म्हणत असतानाही ती बाहेर जाते. अस्मिता म्हणते, आता ही बाहेर जाऊन सगळं बिघडवून ठेवेल. इकडे बाहेर सायली आलेली असते. तेव्हा ती सर्वांशी बोलत असते आणि पत्रकारांना आणि गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, मी प्रतापरावांची सून सायली सुभेदार, मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करते. घरामध्ये माझ्या आजी सासूबाई आहेत आणि सासूबाई आजारी आहेत. घरावर हे जे बालंट आलंय ना, त्यामुळे सगळ्यांनाच आधीच खूप त्रास झाला आहे. तुम्ही प्लीज आणखीन त्रास वाढवू नका. मग एक पत्रकार म्हणते, तुमचे नाव इतकं मोठं आहे, तुमचे घर नावाजलेलं आहे, मग प्रताप सुभेदारांना हा ड्रग्सचा धंदा करायला लाज नाही वाटली? आणखीन एक पत्रकार लगेच म्हणतो, हे छुपे धंदे कधीपासून सुरू आहेत? मग सायली म्हणते, हे बघा, हे सगळं खोटं आहे. बाबांना जामीनही मिळेल आणि ते कोर्टातून निर्दोषही सिद्ध होतील. त्यामुळे प्लीज आधीच तुम्ही त्यांना दोषी ठरवू नका. मग आणखीन एक पत्रकार म्हणतो, तुमच्या ट्रकमध्ये ड्रग्ज नव्हते असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तो ट्रक तुमच्या मालकीचा आहे. आता तुम्ही पैशाच्या जोरावर प्रतापला सोडवणार, हे खरं आहे ना? तर मित्रांनो, या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना सायलीला काय करावं काही कळत नाही. ती गोंधळून जाते. इकडे अर्जुन प्रतापच्या कंपनीमध्ये आलेला असतो आणि सर्व कामगारांची तो चौकशी करत असतो. तो विचारतो की तुम्हाला कोणाचा संशय आहे का? मग कामगार म्हणतात की काही सांगता येत नाही सर, आम्हाला सगळ्यांना माहीत आहे प्रताप सर किती सज्जन आहेत ते. त्यांना मुद्दाम कोणीतरी यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करतंय. आता इकडे घराच्या बाहेर पत्रकारांचा गोंधळ बघून आणि सायली बाहेर गेलेली बघून पूर्णाजी सायलीवर खूप चिडलेली असते. म्हणते, ही मुलगी उरली सुरली अब्रूसुद्धा वेशीवर टांगणार आहे आता. मग लगेच अस्मिता म्हणते, अश्विन सायलीला आत्ताच्या आतमध्ये घेऊन ये, काहीतरी भलतंच करेल ही मुलगी. मग अश्विन सायलीकडे जातो. तेव्हा सायली पत्रकारांना विनंती करत असते की तुम्ही प्लीज शांत व्हा असे म्हणत असते.
बाहेरचा गोंधळ बघून अश्विन सायलीला घेऊन आतमध्ये येतो. तेव्हा पूर्णाजी सायलीवर चिडतात आणि म्हणतात, तुला सुभेदारांच्या वतीनं बोलायला अधिकार कुणी दिला? मग अस्मिता लगेच म्हणते, तुला मुळात आम्ही या घरची सून मानतच नाही, पण वाईट पायगुण घेऊन आलीस हे मात्र खरं. मग अश्विन म्हणतो, काय वाटेल ते काय बोलतेस अस्मिताई? मग अस्मिता म्हणते, अरे अश्विन, ही घरी आल्यापासून आपल्या मागे किती संकट आली आहेत. मग पूर्णाजी म्हणते, ए बाई, आता रडू नको, कृपा कर माझ्यावर. मित्रांनो, सायलीला हे ऐकून खूप वाईट वाटलेलं असतं. इकडे बाहेर प्रिया आलेली असते आणि पत्रकारांचा गोंधळ बघून ती पटकन गेटच्या आतमध्ये जाऊन उभी राहते. प्रिया पत्रकारांना थांबा थांबा असे म्हणत असते. मी काय म्हणते ऐकून घ्या असं मोठ्याने म्हणत असते. हे अस्मिता आणि पूर्णाजी ऐकतात आणि प्रियाचा आवाज ऐकून त्या बाहेर येतात. इकडे कल्पना जवळ विमल बसलेली असते आणि ती रडत असते आणि म्हणते, वहिनी उठा ना, सगळं ठीक होणार आहे. मग तुम्ही आधी उठा ना असं म्हणते. इकडे अर्जुनने CCTV फुटेज बघितलेले असतात, पण त्यामध्ये त्याला संशयास्पद काहीच दिसत नसतं. मग तो म्हणतो की त्या ट्रकसोबत आपल्या स्टाफपैकी कोण गेलं होतं का? अर्जुन नीट चौकशी करत असतो. इकडे प्रिया पत्रकारांच्या वरती ओरडत असते. ती त्यांना म्हणते, तुम्हाला लाज वाटायला हवी, प्रताप सुभेदारांना नाही. डोळे कान उघडे ठेवा आणि जरा बघा, सुभेदार फॅमिली किती मोठी डोनर आहे ते. हे माहीत आहे ना तुम्हाला? या न्यूज तुम्हीच छापून दिल्यात ना पेपरमध्ये? मग एक पत्रकार म्हणतो, हो, पण आम्हाला आत्ता कळलं की प्रताप सुभेदार किती मोठे गुन्हेगार आहेत ते. मग प्रिया लगेच रागाने म्हणते, ते गुन्हेगार नाहीत. तुम्ही पोलीस आहात का कोर्ट आहात? नाही ना, मग इथं कोर्ट उभं करू नका. कुणालाही दोषी ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मित्रांनो, प्रिया पत्रकारांना सोशल मीडियावर एक्सपोज करण्याची धमकी देते. मग पत्रकार गप्प होतात. आता मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये रविराज प्रतापला जामीन मिळवून देतात. नंतर थोड्या वेळाने अर्जुनही तिथं येतो, पण त्यावेळी प्रताप घरी गेलेला असतो. अर्जुन घरी आल्यानंतर बघतो तर महिपती, रविराज आणि सगळेच तिथं असतात. महिपतीला अर्जुनला खूपच राग येतो. मग तो महिपतीला मारहाण करतो. अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.